रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुरू करण्याचा मागचा उद्देश काय आणि काय सांगा? तर आपल्या समाजामध्ये माणसांमधील म्हणजे मेलबद्दल प्रजनन संस्था, त्याच्यामधील विकार, लैंगिक विकार, त्याच्यामध्ये जे लाज न बाळगता त्यांनी प्रॉपर वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन आपल्या हे अँड्रोलॉजी क्लिनिकचा उपयोग करून घ्यावा, त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने हे पहिल्यांदाच हे कदम हे घेतलेलं आहे. तर सर्वांनी पुरुषांनी त्याची लाज न बाळगता प्रॉपर त्याचा वापर केला पाहिजे. तर त्यासाठी आपण हे अँड्रोलॉजी क्लिनिक चालू केले आहे. सर, हे जी मायक्रो सर्जरीची सुविधा आणि ह्या रुग्णाला वरच्या तुलनेत कशी असेल आणि काय त्याबद्दल? मायक्रोटेसे हे बेसिकली सर्जरी जी आहे ते मायक्रोस्कोपिक, आपण स्पर्म्स, ज्यांना स्पर्म्स नाही आहेत वीर्यामध्ये, जसं ॲझोस्पर्मियाचे पेशंट आहेत, तर त्यांच्यासाठी हे आपण IVF साठी हे स्पर्म्स काढतो. तर हे त्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. सर, कसा कालावधी असतो आणि काय खर्च आहे? तर मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन आहे, तर साधारणतः ते 1 तासाचं ऑपरेशन आहे आणि साधारणतः 1 लाखापर्यंत त्याचा खर्च येतो, 1-1.5 लाखापर्यंत खर्च येतो. वयोमर्यादा काय आहे आणि कसं असतं? नाही, वयोमर्यादा म्हणजे ज्यांना आता वीर्यामध्ये धातू नाही आहेत असे जे पेशंट आहेत, तर त्याच्यामध्ये आपले रिप्रोडक्टिव्ह एजमधले जे पेशंट आहेत, 20 ते 40शीतले जे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी हे ऑपरेशन आहे. सर, बाकी हॉस्पिटलपेक्षा मेडिकवर काय आहे? आता मेडिकवरमध्ये जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, माझ्यासारखे आणि डॉक्टर विकास सारखे जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी हे अँड्रोलॉजीमधले आम्ही पिनाईल इम्प्लांट, म्हणजे ज्यांचं लिंग ताठरता नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इम्प्लांटचं ऑपरेशन करतो, त्याचं आम्ही स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक सर्जरी, जसं तुम्ही सांगितलं, मायक्रोस्कोपिक व्हॅरिकोसिल किंवा मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन, तर त्याचं आपल्याला वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. तर असं आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि असे जे वेगळे आजार आहेत अँड्रोलॉजीमधले जे ऑपरेशन्स आहेत ते बेसिकली युरोलॉजीचाच भाग आहे, पण त्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. लिंग ताठरता न होणं किंवा लिंग वाकडं असणं किंवा पिनाईल लेंथनिंग, म्हणजे ज्यांचं लिंग छोटं आहे त्याचं मोठं करायचं आहे. आणि ह्याच्या पुढे आपण चालू करणार आहे जेंडर चेंज सर्जरी, म्हणजे माणसाची बाई आणि बाईचा माणूस, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल. तर त्यासाठी पण स्पेशल आम्हाला फेलोशिप किंवा ट्रेनिंग घ्यायला लागते. तर ते आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इथं आपल्याकडे पूर्ण टीम आणि सगळे फॅसिलिटीज आहेत. तर ते आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपण चालू करणार. अवेअरनेससाठी आम्ही भरपूर आउटरीच क्लिनिक्स चालू करणार आहेत आणि आम्ही कॉर्पोरेट, म्हणजे आमचे अटॅचमेंट्स आहेत जिकडे आम्ही लोकांना आम्ही माध्यमातून इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जनजागरूकता आम्ही पैदा करणार आहे. आणि लोकांनी लाज न बाळगता त्यांनी त्यांचे जे आजार आहेत, लैंगिक आजार असो किंवा प्रजनन संस्थेमधले आजार असलो, तर त्यांनी प्रॉपर इथे येऊन त्यांनी मार्गदर्शन घ्यावं, वेगवेगळे तपासणी आहेत ते करून त्याच्यामधले आजार ट्रीट करून घ्यावं, हीच आमची एवढी. तुम्ही बोलला लेडीजला जेंट्स आणि जेंट्सला लेडीजला सर्व प्रोसिजरला कमी तसं बघायला गेलं तर ही जी प्रोसिजर आहे ही नवी मुंबईत कुठंच होत नाही. तर हे जे प्रोसिजर आहे याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा हॉर्मोनल थेरपी असते, ती ऑलमोस्ट 6 महिने ते 1 वर्ष चालू राहते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल कन्सल्टेशन होतं. त्याच्यानंतर पूर्ण माणसाचं बाईमध्ये करायचं म्हटलं तर त्याला डोक्यापासून टोकापर्यंत खाली आपल्याला पूर्ण ऑपरेशन करायला लागतात. जसं केस छोटे करायला लागतात, चेहरा पण बदलायला लागतो, नाक बदलायला लागतं, डोळे बदलायला लागतात, सगळंच बदलायला लागतं. म्हणजे तुम्ही असं विचार करा, मी दुसरा देव झालोय, हा ना, दुसरा देव झालोय आणि माणसाला बाई करतोय, बाईला माणूस करतोय. तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट 10 ते 15 लाख खर्च आहे. सर, पुरुष वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणातील प्रमुख कारण काय? त्यातले
पुरुष घनत्व जे आता होत आहे त्याच्याबद्दलची प्रमुख कारण लाईफस्टाईल एक आहे जे आपण आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे ते करतो ते सगळ्यात इम्पॉर्टंट डाएट आहे ऍक्च्युली ओव्हर द काउंटर जे आपण बर्गर पिझ्झा चायनीज आणि जे फ्राईड प्रोडक्ट अवेलेबल आहेत ना आणि ते प्रिझर्वेटिव्ह वाले प्रोडक्ट त्यामुळे नॉट ओनली फिमेल्स माणसांमध्ये पण स्पर्म कमी होण्याचे चान्सेस आहेत जे फ्रुट्स आपण खातो त्यामध्ये फर्टिलायझर असतात त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूट्रिशन जे डाएट आजकाल चालू आहे ते इनएडिक्वेट प्रोटीन इंटेक आणि हाय कार्बोहायड्रेट आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेस फार इम्पॉर्टंट कॉजेस आहेत आणि हेच आम्ही बघतो आयडियली आम्ही तेच ट्रीट करायचा ट्राय करतो आणि तेच एक आमचा एक उद्देश आहे की इन्फर्टिलिटी हे काही असा आजार नाही की तो ठीक नाही होऊ शकत किंवा स्पर्म कमी होणे ही फार मोठी गोष्ट नाहीये फक्त नीट भेटून काउन्सिलिंग करून डाएट थेरपी चांगली करून आणि चांगल्या मेडिसिन देऊन पण हे ठीक होऊ शकतं प्रत्येकाला सर्जरीची गरज नसते. नमस्कार. मराठीमध्ये बोलू का म्हणजे सगळ्यांना मराठीमध्ये कळलं? ठीक आहे. आता पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अँड्रोलॉजी म्हणजे काय. जसं गायनेकोलॉजी आहे. आता गायनेकोलॉजी म्हणजे काय की लेडीज लोकांचे आजार, लेडीज लोकांचे प्रजननचे आजार, त्याच्याबद्दल जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स लेडीज लोकांचे. पण काय होतं ह्याच्यामध्ये जे पुरुष लोक असतात तर आपल्या इकडं पुरुष लोकांची मेल डॉमिनंट सोसायटी आपण म्हणतो आणि आपल्या इथं भारतामध्ये मेल इगो जास्त आहे. पण काय होतं कधी जेव्हा पुरुषाला प्रॉब्लेम होतो तेव्हा पुरुषाला कळत नाही की कुठं जायचं. आता समजा पुरुषांना प्रजनन संस्थांमध्ये काय प्रॉब्लेम झाला म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय इन्फेक्शन झालं, साधा प्रॉब्लेम झाला किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम झाला तर त्यांना कळत नाही कारण ते गायनेकोलॉजिस्टला दाखवू शकत नाहीत कारण गायनेकोलॉजिस्ट असतात लेडीज. मग लेडीजला ते काही सांगायला ते शरम बाळगतात किंवा मग ते काय करतात असे आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात, भोंदू डॉक्टरकडे जातात आणि मग तिकडे पैसे खर्च करतात, वेळ खर्च करतात आणि मग त्याच्यामध्ये भरपूर टाइमपास होतो आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स भरपूर कमी होतो. तर त्याच्यासाठी आपण मेडिकल हॉस्पिटल निमित्त आपण मी आणि डॉक्टर विकास भिसे आम्ही मिळून हे अँड्रोलॉजी क्लिनिक चालू केलं आहे. तर अँड्रोलॉजी क्लिनिकचा अर्थ काय की पुरुषांमध्ये होणारे प्रजननचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले जे आजार आहेत त्यातले विकृती आहेत, लैंगिक विकृती म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंग ताठर न होणे किंवा पाणी लवकर पडणे किंवा लिंग वाकडं असणे किंवा लिंग छोटं असणे. तर हे जे वेगळे वेगळे आजार आहेत किंवा कुणाचं धातूमध्ये धातूची क्षमता कमी असते, धातूचं काउंट कमी असतं, स्पर्म काउंट कमी असतात, स्पर्मच्या हालचाली कमी असतात त्याच्यामुळे मूल होत नाही. असे जे प्रॉब्लेम आहेत अशा प्रॉब्लेमला प्रॉपर आपण तपासून त्याच्यामध्ये कुठं आजार आहे ते फाइंड आउट करून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट वेगवेगळे ट्रीटमेंट त्याच्यामध्ये औषधांनी पण ट्रीटमेंट आहे, काय काय याच्यामध्ये ऑपरेशन्स लागतात ते ऑपरेशननी पण हे सक्सेसफुल ट्रीटमेंट करता येतात. आणि ह्याच्या आधी आपण गेल्या वर्षभरात आपण भरपूर असे नवीन नवीन ऑपरेशन्स केलेले आहेत. जसं मागच्या वर्षी तुम्ही आला असाल तर मी एक मुलगा होता 26 वर्षाचा, त्याचं लिंग एकदम छोटं होतं तर त्याचं आपण पिनाईल लेंथनिंग सर्जरी आपण केली होती. त्याला मायक्रोपेनिस होतं, त्याचं आपण सक्सेसफुली ऑपरेशन केलं आणि तो आता लग्न पण होत आहे त्याचं. दुसरं एक मध्ये ऑपरेशन केलं त्या मुलाला 26 वर्षाचाच होता, त्याच्या धातूंमध्ये सिमेंटमध्ये धातूच नव्हते, त्याला म्हणतात एझोस्पर्मिया. तर त्याचं आपण मायक्रोस्कोपिक व्हेरिकोसिलेक्टमी ऑपरेशन केलं आणि 6-8 महिने हॉर्मोनल थेरपी दिली. त्याच्यानंतर त्याच्या सिमेंटमध्ये वीर्यामध्ये भरपूर धातू आले, 26 मिलियन त्याचं काउंट झालं. असे सक्सेसफुल आपण ऑपरेशन्स करतोय. तर अशा पेशंट्सना त्यांचे जे वेगवेगळे लैंगिक आजार आहेत, त्यांचे प्रजनन संस्थेमध्ये जे आजार आहेत त्याचं आपण प्रॉपर मार्गदर्शन करून त्यांना आपण प्रॉपर निदान करून त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे अँड्रोलॉजी क्लिनिक हे उघडलेलं आहे. तर असं अँड्रोलॉजी क्लिनिक नवी मुंबईमध्ये कुठंच नाही आहे. इव्हन अपोलो, फोर्टिस, MGM कुठंच नाही आहे. तर हे आपण मेडिकल हॉस्पिटलच्या साह्याने आपण इथं चालू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे. आता ह्याच्यामध्ये लैंगिक जे विकार असतात जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय लिंग ताठर न होणे किंवा लिंग ताठरता कमी असणे, मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्य लवकर पडणे किंवा अजून काही लैंगिक प्रॉब्लेम असतील. दुसरं वीर्यामध्ये शुक्राणूची कमतरता असणे ज्याच्यामुळे मूल होत नाहीये किंवा शुक्राणू कमी असतील, त्यांची हालचाल कमी असतील त्याच्यामुळे मूल होत नाहीये किंवा काही काही जणांमध्ये तर शुक्राणू नसतात त्याला म्हणतात एझोस्पर्मिया. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. तर त्याचं आपण मेडिकल प्रॉपर निदान करून त्याचं आपण मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट करून आपल्याकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आपण मायक्रोस्कोपिक व्हेरिकोसिलेक्टमी
मग आपण ज्यांचं लिंग ताठर भरपूर कारणामुळे होत नाही, जसं डायबिटीज, स्मोकिंग, ड्रिंकिंग, त्यांचं आपण फिनाईल इम्प्लांट हे ऑपरेशन करतो. लिंग ज्यांचं वाकडं असतं त्याचं आपण ऑपरेशन करतो किंवा वेगवेगळे थेरपीज करतो, लेझर थेरपी वगैरे ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. असे अत्याधुनिक सगळे साधन सामुग्री आपल्याकडे अवेलेबल आहे. तर एन्ड्रोलॉजी क्लिनिक तर्फे आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की पुरुषांना लाज न बाळगता त्यांनी त्यांचे जे आजार आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी समोर यायला पाहिजे आणि आमचं जे वैद्यकीय नॉलेज आहे ते नॉलेजचा उपयोग घेऊन त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याच्यापुढे आमचा अजून एक प्लॅन आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही जेंडर चेंज क्लिनिक हे चालू करणार आहे. जेंडर चेंज म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल की पुरुषचं बाई आणि बाईचं पुरुष. तर आपल्याकडे समाजामध्ये काही असे व्यक्ती असतात ज्यांना असं वाटतं की मी पुरुष आहे, म्हणजे पुरुषाच्या बॉडीमध्ये आहे, पण मला लहानपणापासूनच मला मुलींचे खेळ खेळायला आवडतात, असे काही असतात. तर त्यांचं आणि प्लस बायकांचं पण तसं असतं, काय काय मुली असतात ते लहानपणापासून पुरुषांचे खेळ खेळतात किंवा त्यांना आपण टॉमबॉय असं म्हणतो. तर त्यांच्यासाठी आजकाल जेंडर चेंज ऑपरेशन हे नवीन प्रकारचं ऑपरेशन आहे. म्हणजे पुरुषाचं बाई करणे आणि बाईचं पुरुष, त्याच्यामध्ये भरपूर मोठा टीमवर्क लागतो. तर ते टीमवर्क आपण इथे उभं करणार आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपण हे जेंडर चेंज क्लिनिक हे नवी मुंबईमध्ये आपण पहिल्यांदाच मेडिकल हॉस्पिटल तर्फे आपण इथं हे प्रक्रिया चालू करणार आहे. तर मला तेच सांगायचं आहे की एन्ड्रोलॉजी क्लिनिक तर्फे मेडिकल हॉस्पिटल मार्फत आपण ही सुविधा अवेलेबल केली आहे की पुरुषांमध्ये जे काही हे प्रॉब्लेम्स आहेत, लैंगिक कार्यक्षमता, प्रजनन संस्थेमधले प्रॉब्लेम्स, तर ते प्रॉब्लेम्स आपण लाज न बाळगता त्यांनी पुढे यावं आणि त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण वैद्यकीय मार्गदर्शन देऊन सॉल्व्ह करा. आता याच्यामध्ये काय काय ऑपरेशन्स आपण करतो ते डॉक्टर विकास देसाई तुम्हाला, माझे असोसिएट डॉक्टर विकास देसाई तुम्हाला सांगते. डॉक्टर शनीश, एन्ड्रोलॉजी बद्दल ब्रीफ सरांनी सांगितलं तुम्हाला. मेडिकल हॉस्पिटल ऑलमोस्ट 4 वर्ष झाले नवी मुंबईमध्ये आहे. मी 3-3.5 वर्ष मेडिकल हॉस्पिटलमध्ये आता आहे. इथे थ्रूआउट द 3 वर्षाच्या जर्नीमध्ये आम्ही न्यूरोलॉजी प्लस एन्ड्रोलॉजी, किडनी ट्रान्सप्लांट सगळ्या सर्जरीज केलेल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये आम्ही एक इंटरनॅशनल पेशंट होता दुबईचा, त्याला फिनाईल इम्प्लांट केलं होतं. तर डोमेस्टिक पेशंट पण असतात फिनाईल इम्प्लांट करणारे. आजकालचं जग जे आहे ते एआयचं जग आहे, सगळ्यांना माहिती आहे, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे. पण अजूनही आपण नवी मुंबईत राहत असून पण त्या 10 लोकांना विचारलं की तुम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे तर कुणाला दाखवायचं, किंवा मेल सेक्शुअल हेल्थसाठी कोण डॉक्टर आहे त्याला दाखवलं पाहिजे, ते अवेअरनेस तेवढं नाहीये. हॅव्हिंग सेड दॅट आता हळूहळू नवीन जनरेशन जी येते ती अवेअर होतीये. पण अजूनही जे ओल्ड लोक आहेत जे जास्त तंत्रज्ञान यूज करत नाही त्यांना अजून माहिती नाही की ह्या प्रॉब्लेमसाठी कुठं गेले पाहिजे. हे क्लिनिक चालू करण्यामागचा हेतू हाच आहे की आपण एन्ड्रोलॉजीसाठी डेडिकेटेड एक ओपीडी चालू करणार आहोत. पण अदरवाईज ऑल्सो तुम्ही आम्हाला भेटू शकता. असं काही नाही की याच एन्ड्रोलॉजीच्या टाइमला आलं पाहिजे, बाकी टाइमला पण तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता. पण एक डेडिकेटेड सर्च मारलं तर तुम्हाला भेटलं पाहिजे. एक आम्ही त्यामध्ये पण चेंजेस करू, काय काय करता येतील ते. सर्जरी ऑफर करायचं झालं तर आतापर्यंत आम्ही आता जसे पेशंट आमच्याकडे येतात, इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल ते स्वतःला डिक्लेअर करून टाकतात की मला इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे. तर हे मिसइन्फॉर्मेशन असते. बऱ्याचदा लोकांना वाटतं ऑनलाईन सर्च केल्यानंतर की मला हा प्रॉब्लेम आहे. पहिले तर आम्हाला डोक्यातनं काढावं लागतं त्यांच्या की असं काही नाही, इट इज परफेक्टली नॉर्मल. 90% ऑफ द टाइम इट इज सायकोलॉजिकल. वी हॅव टू जस्ट काउन्सिल द पेशंट. आम्हाला सगळं सांगावं लागतं आणि एकदा एक्सप्लेन केलं की बऱ्याचदा प्रॉपर मेडिसिनने ट्रीट होतात पेशंट. प्रॉब्लेम हाच असतो की नॉलेज इझिली अवेलेबल असल्यामुळे, इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल असल्यामुळे लोक मिसकन्सेप्शन मध्ये जातात. तर 50% पेशंट असेच असतात आमच्याकडे. बाकी मग उरलेले 50% आम्ही इव्हॅल्युएट करून त्यांना एंडपर्यंत घेऊन जाऊन काही सर्जिकल ऑप्शन लागेल तर सर्जिकल ऑप्शन द्यायचं, मेडिकल ऑप्शन लागेल तर मेडिकल ऑप्शन द्यायचं. इट इज अ लॉंग प्रोसेस. एन्ड्रोलॉजी रनिंग, एन्ड्रोलॉजी क्लिनिक, डुईंग एन्ड्रोलॉजी प्रॅक्टिस असं होणार नाही की एकदाच बघितला पेशंट लगेच तो ठीक होईल. त्याला वारंवार यावं लागतं, भेटावं लागतं, पुढे काय ऑप्शन आहेत ते द्यावं लागतं. सर्जरीमध्ये आम्ही फिनाईल इम्प्लांट करतो, सर मायक्रोस्कोपी व्हॅरिकोस्कोपी आम्ही करतो. अजून बाकी सर जेंडर ट्रान्सफॉर्मेशन क्लिनिक चालू करणार आहेत. बेसिकली मेल सेक्शुअल रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी मेडिकल आणि सर्जिकल जे काही आपल्याकडून देता येईल पेशंटला तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि अजून काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल तर ते आपण आणण्याचा प्रयत्न करू. आय थिंक मी बऱ्यापैकी सांगितलंय. पण 90% ऑफ टाइम मी तुम्हाला हेच सांगतो की गोळ्या आणि बाकी गोष्टींनीच हे आजार ठीक होतात. फक्त माहिती पाहिजे की कुणाकडे झालं पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. थँक्यू.